खरं तर वाढत्या उष्णतेमुळे पाणी टंचाईची समस्या ही काही नवीन बाब नाही आहे। मात्र बुलढाण्यामधल्या शिंदी गावामध्ये गेल्या 15 वर्षांपासून भीषण पाणी टंचाई आहे। तब्बल 835 गावांना पाणी टंचाईच्या झळा आहे आणि नागरिकांना या झळा सोसाव्या लागतात। शासनाने 5 वर्षांपूर्वी 2 योजना आणल्या, पण कंत्राटदार 2 कोटी रुपये लाटून पडाला। याचं मतदारसंघामध्ये राजेंद्र शिंगणे 6 वेळा आमदार आणि 3 वेळा कॅबिनेट मंत्री राहिले आहेत। जिल्ह्याचे पालकमंत्री पण राहिले, मात्र पाणी टंचाईची समस्या कायमच असल्याचं बघायला मिळतंय। तर थेट या गावामध्ये जाऊयात आणि शिंदी गावामध्ये या गावातील भीषण पाणी टंचाईचा आढावा आमचे प्रतिनिधी संजय जाधव यांनी घेतलाय, पाहूयात। बुलढाणा जिल्ह्यातील 835 गावांमध्ये आज पाणी टंचाईने समोर आलेलं आहे आणि त्यामुळे गावकरी एकदम हैराण झालेले आहेत। आपण सिंदखेडराजा तालुक्यातील एक शिंदी नावाचं गाव आहे, त्या गावातील महिला या पाण्यासाठी वनवन भटकत आहेत। 15 वर्षापासून आम्हाला पाणी खूपच कमी आहे। आम्ही बन भटकत आहे। 10 किलोमीटर जावं लागतं आम्हाला पाण्यासाठी। आमचं पूर्ण उन्हाळा त्याच्यातच जातो, त्याच्यामुळे आम्हाला पाण्याची व्यवस्था करा। गेल्या 5 वर्षापूर्वी राष्ट्रीय पेयजल योजनेची सुरुवात या ठिकाणी गायखेडी तलाव म्हणून त्या ठिकाणी आमच्या इथे केली होती, परंतु ना विहीर ना पाणी आतापर्यंत त्या योजनेअंतर्गत गावाला एकही थेंब मिळाला नाही। त्याच्यानंतर तो ठेकेदार या विहिरीचं काम अपूर्ण सोडून, गावातील पाईपलाईन अपूर्ण सोडून पळून गेला, बिल काढून गेला। त्यांनी आतापर्यंत गावाला तोंडसुद्धा दाखवलं नाही, त्यामुळे गावकरी पाण्यापासून वंचित आहे। गेल्या 2 वर्षापूर्वी परत दुसरी योजना 48 लाखाची, पहिली 2.25 कोटीची राष्ट्रीय पेयजल योजना, दुसरी 48 लाखाची जलजीवन मिशन योजना, ती सुद्धा अपूर्ण अवस्थेत असून गावकऱ्यांना मात्र त्या दोन्ही योजनेपासून पाणी मात्र अजिबात भेटलं नाही। कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम टीव्ही शिंदी, बुलढाणा।